आणि आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। पुण्यामध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी पुण्यातले अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेमध्ये आता चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे निर्देश दिलेत। पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तत्काळ प्रभावाने त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तेव्हा पुण्यामध्ये जो जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात येतो आहे त्यामध्ये आता पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेमध्ये चौकशी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे निर्देश दिलेले आहेत। पुण्याचे तहसीलदार जे सूर्यकांत येवले आहेत त्यांना देखील निलंबित करण्यात आलेलं आहे। आपल्या याबद्दलचे अपडेट अभिषेक मुठाळ देतोय। अभिषेक, मुख्यमंत्र्यांकडून काय निर्देश देण्यात आले? पुणे जमीन प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे। तशा प्रकारचे निर्देश हे मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आणि पुणे तहसीलदार जे आहेत ते सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने पाहायचं तर थेटपणे जो एकूणच आदेश काढण्यात आलेला आहे यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेला आहे की जी काही कायदेशीर व वस्तुस्थितीकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे जाणीवपूर्वक आणि अनाधिकाराने मालकी हक्काबाबत अर्जदारातर्फे जो आदेश दिल्याचे निदर्शनास आले आहे। या संदर्भात शासकीय जमीन खासगी व्यक्तीस प्रदान केल्याचं शासकीय जमिनीचा अपहार झाल्याचं स्पष्टपणे यामध्ये नमूद करण्यात आलं आणि त्यामुळेच एकूणच निलंबनाची कारवाई ही पुणे तहसीलदारांवर करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात चौकशी देखील स्थापन करण्यात आली। त्यामुळे या संपूर्ण व्यवहारासंदर्भात नेमकं आता काय पावलं हे सरकार घेत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।